हाय, आज आपण झटपट तयार मसाला वापरून एकदम चटकदार चटपटीत अशी कच्ची दाबेली कशी बनवायची हे बघणार आहोत। रेसिपी अतिशय चविष्ट होते। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा इतकं शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे। शक्यतो शेंगदाण्याचा वापरा, टेस्ट खूप छान येते। चिमटभर हळद, अर्धा छोटा चमचा इतकं लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा इतकं बेसन घालायचं आहे आणि छान तेलामध्ये हे अर्धा मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे। तर 1 पाव चमचा इतकं मी मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे। 1 वाटी इतकं शेंगदाणे मी खरपूस भाजून त्याची साल काढून त्याचे 2 भाग करून घेतले होते, ते देखील याच्यामध्ये घालायचं आहे। आता जर तुम्हाला इथं बेसन घालायचं नसेल तर तुम्ही दाबेलीचा मसाला सुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही स्किप केलं तरी काही हरकत नाही। 1 ते 1.5 चमचा इतकं बारीक केलेली साखर मिक्सरवरती बारीक करून घेतली होती, तर ते देखील घालायचं आहे आणि परत एकदा एखादा मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे। एकदम मस्त मसाले शेंगदाणे तयार होतात। तर शेंगदाण्यांना बघू शकता कोटिंग एकदम व्यवस्थित बसलेलं आहे। तर मी हे शेंगदाणे काढून घेतलेले आहे आणि सेम कढईमध्ये परत एकदा 1 मोठा चमचा इतकं तेल घालायचं आहे। थोडीशी हळद घातलेली आहे आणि तयार मी दाबेलीचा मसाला 2 चमचे इतका दाबेलीचा मसाला मी ते यूज केलेला आहे। तर हे तेलामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि 3 मीडियम साईजचे बटाटे मी इथं उकडून घेतले होते, त्याची साल काढून स्मॅश करून घेतलं होतं, ते देखील याच्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यानंतर थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी। तर आता परत एकदा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता या मसाल्यामध्ये थोडंसं मला साखर आणि मीठ कमी वाटतं, तर अगदी थोडीशी साखर आणि मीठ मी ॲड केलेलं आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। 1 ते 2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। तर हा आपला दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे। हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आता याच्यावरती एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर, एकदम बारीक चिरलेला कांदा आणि मसाले शेंगदाणे घालून मी थोडंसं गार्निश करून घेणार आहे। तुमच्याकडे जर डाळिंबाचे दाणे असतील तर ते सुद्धा घालू शकता, खूप छान लागतं याच्यामध्ये, किंवा एकदम बारीक किसलेलं ओलं खोबरं सुद्धा याच्यावरती खूप छान लागतं। तर आपला हा मसाला दाबेलीचा तयार झालेला आहे। आता पुढची चटणी करून घेणार आहोत आपण। तर थोडेसे मसाले शेंगदाणे, 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1 छोटा चमचा इतका लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याची आपण छान अशी स्पायसी चटणी बनवून घ्यायची आहे। तर थोडंसं पाणी घालून परत एकदा ही मिक्सरला फिरवून घेऊयात। तर एकदम मस्त ही चटणी तयार होते। याच्याऐवजी तुम्ही ग्रीन चटणी सुद्धा वापरू शकता, एकदम झणझणीत अशी स्पायसी ग्रीन चटणी पुदिन्याची सुद्धा वापरू शकता। आता मी इथं दाबेली बनवण्यासाठी ब्रेड घेतलेले आहेत, ते मधून कट केलेले आहेत। आता याच्यावरती चिंच गुळाची गोड चटणी घालायची आहे आणि आपण जी लसूण आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली होती ती सुद्धा दुसऱ्या साईडला लावायचं आहे। आता 1 ते 2 चमचे आपण जो बटाट्याचा दाबेलीचा मसाला बनवून ठेवला होता ते देखील घालायचं आहे, किंवा तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याच्यावरती आपण जे मसाले शेंगदाणे बनवून ठेवले होते ते देखील घालायचं आहे आणि बारीक कट करून ठेवलेला कांदा देखील घालायचा आहे। डाळिंबाचे दाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। ही दाबेली आता फ्राय करण्यासाठी तयार आहे। अजून एक दाबेली आपण बनवून घेऊयात। दाबेली बनवताना चिंचगुळाची गोड चटणी अतिशय आवश्यक आहे, पण दुसरी जी आपण लसणाची आणि शेंगदाण्याची चटणी बनवली त्याच्याऐवजी तुम्ही पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची एकदम स्पायसी चटणी जर वापरली तरी सुद्धा चालेल, खूप छान टेस्ट येते त्याच्याने सुद्धा। तर दुसरं सुद्धा आपली दाबेली बनवून तयार आहे। वरून थोडेसे मसाले शेंगदाणे आणि कांदा घालूयात आणि आपल्याला हे छान असं बटर लावून फ्राय करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे, तव्यावरती थोडंसं बटर स्प्रेड करायचं आहे आणि आपण बनवून घेतलेली दाबेली याच्यावरती छान असं 1-1 मिनिटासाठी आलटून पलटून फ्राय करून घ्यायची आहे।
तर छान क्रिस्पी होतात, हे खायला एकदम मस्त लागतात। तर गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि ही दाबेली आपल्याला 1-1 मिनिट अशी अलटून पलटून छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। आता मी चिंचेची चटणी घरीच बनवलेली आहे, तुम्ही जर विकतची वापरली तरी सुद्धा चालेल, तयार मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते। जर घरी बनवायचं असेल तर चिंच आणि गूळ 3-4 तासासाठी भिजत ठेवायची, त्याच्यानंतर ते शिजवून घ्यायचं आहे आणि गाळणीतून छान असं गाळून घ्यायचं आहे। चिंचेचा छान असा पल्प तयार होतो आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले घालावे लागतात। तर भाजलेले जिऱ्याची पावडर, लाल तिखट, काळं मीठ, साधं मीठ घालायचं आणि छान असं 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचं। आणखी दाटसर हवं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर सुद्धा आपण घालू शकतो आणि थोडंसं कलरसाठी तुम्ही कलर सुद्धा यूज करू शकता। दाबेली फ्राय होईपर्यंत माझी चिंच गुळाची चटणीची रेसिपी सुद्धा सांगून झालेली आहे। आता तयार झालेली दाबेली एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर एका छोट्या प्लेटमध्ये एकदम बारीक अशी शेव घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तयार केलेली दाबेली तिन्ही बाजूने आपल्याला डीप करून घ्यायची आहे। तर खूप छान मस्त अशी रेसिपी आहे, जरूर ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। कमेंट देखील करून तुम्ही मला सांगू शकता की रेसिपी कशी वाटली ते, आणि मस्त रेसिपीचा आस्वाद घ्या। परत भेटू एक मस्त नवीन युनिक अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा। परत भेटू, तोपर्यंत बाय।